सकाळची वेळ आहे. अंगणातल्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत आजी आपल्या आराम खुर्चीत बसली आहे. तिचे नातू-नात सिया आणि आरव खेळून थकले आहेत आणि आता ते आजीकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट करत आहेत. आरव म्हणतो, आजी, आज घरात इतकी साफसफाई का चालू आहे? आई-बाबा काही तयारी करत आहेत आणि दारावर काहीतरी बांधतही आहेत. हे सगळं काय आहे? सिया उत्सुकतेने विचारते. हो आजी, आणि ते रंगीबेरंगी कापड बांबूवर बांधलं आहे आणि वर तांब्याचा कलश ठेवला आहे. ते काय आहे? आज काही सण आहे का? आजी हसत म्हणते, हो बाळांनो, आज गुढीपाडवा आहे. हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. आरव आश्चर्याने म्हणतो, म्हणजे आजपासून नवीन वर्ष सुरू होतं? पण नवीन वर्ष तर 1 जानेवारीला येतं ना? आजी शांतपणे समजावते, बाळा, 1 जानेवारी हे इंग्रजी कॅलेंडरचं नवीन वर्ष असतं. पण आपला भारतीय पंचांग हा चंद्रसौर कॅलेंडरवर आधारित आहे. त्यानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करतो. भारताच्या वेगवेगळ्या भागांत हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रात याला गुढीपाडवा म्हणतात, कोकणात संवसरपाडवो, कर्नाटकात उगादी, सिंधी समाजात चेतीचंद, काश्मीरी पंडितांमध्ये नवरेह आणि मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पाबा असे विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. सिया विचारते, आजी, या दिवसाला गुढीपाडवा का म्हणतात? आजी सांगते, गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या उजव्या पक्षाचा पहिला दिवस. या दिवशी आपण घराबाहेर गुढी उभारतो, जी सुख, समृद्धी आणि विजयाचं प्रतीक असते. आरव पुन्हा विचारतो, आजी, ही परंपरा कशी सुरू झाली? आजी गोष्ट सांगायला सुरुवात करते. खूप वर्षांपूर्वी प्रलय आला होता. त्यावेळी संपूर्ण पृथ्वीवर काहीच उरलं नव्हतं. सर्व काही नष्ट झालं होतं. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी याच दिवशी नव्या सृष्टीची निर्मिती सुरू केली. त्यांनी वेळेला पुन्हा चालना दिली आणि पृथ्वीवर सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणून या दिवशी ब्रह्मदेवांची पूजा केली जाते. सिया आनंदाने म्हणते, वा, म्हणजे हा खूप खास दिवस आहे. आजी पुढे सांगते, हो बाळा, याच दिवशी भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले होते. त्यावेळी संपूर्ण अयोध्येत विजयाचा उत्सव साजरा झाला आणि लोकांनी ठिकठिकाणी गुढ्या उभारल्या. म्हणून आजही आपण गुढी उभारतो, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे. आरव म्हणतो, म्हणजे हा सण आपल्याला भगवान रामांच्या विजयाची आठवण करून देतो. आजी मान हलवून म्हणते, बरोबर. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीही ही परंपरा जपली. जेव्हा ते युद्ध जिंकून परत येत तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जात असे. आजही प्रत्येक मराठी घरात ही परंपरा जपली जाते. सिया उत्सुकतेने विचारते, आजी, गुढी बनवण्यामागे काही खास कारण आहे का? आजी सांगते, हो बाळा, गुढी अतिशय काळजीपूर्वक तयार केली जाते. बांबूची काठी वजा शक्ती आणि दृढतेचं प्रतीक आहे. वर उलटा ठेवलेला तांब्याचा कलश वजा सकाळच्या सूर्यकिरणांमुळे सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. नीम आणि आंब्याची पाने वजा हवा शुद्ध करतात आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. गूळ आणि बताशांची माळ वजा गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवं कापड पृथ्वी आणि पिकांच्या सुपीकतेचं प्रतीक आहे. आरव म्हणतो, आजी, म्हणजे हा सण फक्त धार्मिक नाही, तर त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. आजी हसत म्हणते, हो बाळा, आपल्या प्रत्येक भारतीय सणामागे काही ना काही वैज्ञानिक महत्त्व असतंच. सिया विचारते, आजी, आपण हा सण कसा साजरा करतो? आजी सांगते, सर्वात आधी घराची स्वच्छता केली जाते, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते. मग सकाळी लवकर स्नान करून नवीन कपडे घातले जातात. घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते आणि गुढी उभारली जाते. त्यानंतर ब्रह्मदेव, भगवान राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार केला जातो. मग गोड पदार्थ बनवले जातात, जसे की पुरणपोळी, श्रीखंड आणि गूळ नीम खाल्ले जातात. सिया आनंदाने म्हणते, आजी, मीही यावेळी पूर्ण श्रद्धेने गुढीपाडवा साजरा करेन. आरव म्हणतो, आणि मी गुढी तयार करण्यात मदत करेन. आजी आनंदाने दोन्ही मुलांना आशीर्वाद देते. घरात गुढीपाडव्याच्या तयारीला जोर येतो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण होतं. मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाबद्दल अधिक माहिती किंवा पारंपरिक पाककृती सांगू का?